काय होतं, मी कामात असतो, मी नेहमी सांगतो मी कामाचा माणूस आहे. त्याच्यामुळं मलाही वाटतं ना गप्पा मारत बसावं, इकडच्या तिकडच्या काय आपल्या गावाकडच्या गप्पा, पण नसतो ना वेळ बाबा. आता पण हे सगळं झाल्यावर अंधार पडायच्या आत मला ते तिथल्या टाईल्स आणि ह्याचं फायनल करायचंय. आपण फार सुंदर नक्षत्र गार्डनचा डोम करतोय, त्या डोमचं पण वरचं सिलेक्शन मला आता आपल्याला करायचं. तुम्ही पण माझ्यावर चला, हे केलं पाहिजे ना मित्रांनो. हे असं तसं उभं राहत नाही, हे पैसे नुसते दिले म्हणून उभं राहू शकत नाही. अनेक जणांचे मतदारसंघ आहेत, अनेक जण पैसे देतात, परंतु त्या पैशाचा विनियोग त्या कामाकरता होतो का नाही हे आम्ही घरचं जेवढं बघत नाही तेवढं या सार्वजनिक बाबांमध्ये बघत असतो. एकेका साईटवर 50-50 वेळा 40-40 वेळा त्या ठिकाणी आम्ही जात असतो. अर्थात माझे अधिकारी पण साथ देतात, काही पदाधिकारी पण साथ देतात, ही गोष्ट नाकारू शकत नाही. पण त्याचं वळण हे आता आपल्याला नवीन पिढीला लावायचं आहे. तुमच्या माझ्या शाळेमध्ये जी मुलं मुली शिकतायत त्यांना मधून अधून आपल्या करा नदीमध्ये द्यायचं आणि हा कचरा गोळा करा. त्यांना कळलं पाहिजे की हा नसतो टाकायचा. त्यांना कळलं पाहिजे की तिथल्या झाडाचं थोडंसं तिथं गवत बिवत झालेलं असेल तर ते काढायचं. तुम्ही जसं त्याच्यावर संस्कार कराल तसं तो उद्याच्याला तयार होणार आहे. आता मला परवा एक आमदार सांगत होते की दादा माझी मुलगी, घरात आम्ही सगळेजण मराठी बोलतो परंतु इतकी अप्रतिम इंग्लिश बोलायला लागली, इतकी छोटी आहे, त्यालाही कळेना की इतकी कशी काय फ्लुएंटली इंग्लिश बोलते, लहान मुलगी बच्ची. तेव्हा त्याला कळलं की ती ज्या वेळेस मोबाईलवर खेळत असते त्यावेळेस जे कार्टून असतात ना ते सगळं ते इंग्लिशमध्येच ती ऐकत असते आणि ते ऐकून लहानपणी तुमच्या कानावर ते सगळं सारखं पडलं की त्याच्यातलं ती तयार झाली. आणि एकाची मुलगी हिंदी फ्लुएंटली बोलायला लागली तर त्यांच्या ह्याच्यात तुमच्या बघा त्या मोबाईलमध्ये मराठी पाहिजे की हिंदी पाहिजे की इंग्रजी पाहिजे कोणती भाषा, तर त्यांच्यामध्ये ती जे करायची खेळायची ते हिंदीमध्ये होतं. त्याच्यामुळे हिंदी तिचं फर्स्ट क्लास झालं. सांगायचं तात्पर्य अजित पवारचं एवढंच आहे, तुम्ही तुमच्या भागातल्या मुला मुलींच्यावर कसे संस्कार करता, कसं तुम्ही त्याला शिकवता, कसं घडवता, त्या पद्धतीनं उद्याची पिढी आपली तयार होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी सारखं सांगतो मी कामाचा माणूस आहे, मी विकासाचा भोक्ता आहे आणि त्यामुळं ही 2 शहरं आपल्या दृष्टीनं आज माझ्या तालुक्यातली महत्वाची आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.